Hello everyone, welcome back English with Priyanka. Why do we say cats but boxes? Why not box? Today we will learn the secret rule of singular and plural nouns. So let's start. Singular noun. A noun that names only one person, place, thing or animal is called singular noun. For example, tiger, chair and book. Second is plural noun. A noun that names more than one person, place, thing, or animal is called plural noun. Example, tigers, chairs, and books. Plural noun can be formed in the following ways. आता आपण इथे सिंग्युलर नाउनचं प्लुरल नाउन तयार करताना त्यामध्ये कोणते रूल्स आहे ते सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मोस्टली प्लुरल फॉर्म्स कॅन बी फॉर्म बाय ॲडिंग एस. बहुतेकदा आपण सिंग्युलरचं प्लुरल फॉर्म तयार करताना एस ॲड करतो आणि आपला प्लुरल फॉर्म आपण तयार करतो. पण कुठे कुठे आपण एस किंवा ई एस पण ॲड करून आपला प्लुरल फॉर्म तयार करत असतो. तर तेच रूल आता आपण इथे बघणार आहोत. तर फर्स्ट आहे वी ॲड ई एस टू द नाउन दॅट एंड इन लेटर्स एस, एस एच, डबल एस, एक्स और सी एच. म्हणजे ज्या नाउनचा एंड हा एस, एस एच, डबल एस, एक्स किंवा सी एच या लेटर्सने झालेला असेल तर त्याचं प्लुरल फॉर्म बनवताना आपल्याला त्याच्यासमोर ई एस ॲड करावं लागेल. फॉर एक्झाम्पल वॉच, वॉचेस, क्लास, क्लासेस, टॅक्स, टॅक्सेस, बस, बसेस, विश, विशेस. ओके. सेकंड आहे फॉर मोस्ट नाउन्स दॅट एंड इन एफ और एफ ई वी चेंज एफ और एफ ई टू व्ही अँड ॲड ई एस. म्हणजे ज्या नाउनचा एंड हा एकतर एफ किंवा एफ ई या दोनपैकी कशानेही झालेला असेल तर आपण ते दोन्ही एफ किंवा एफ ई हे निघून जाईल आणि त्याच्या जागी व्ही यूज करतो आणि त्याच्या पुढे मग ई एस ॲड करतो प्लुरल फॉर्म तयार करताना. फॉर एक्झाम्पल उल्फ, उल्फ्स, वाईफ, वाईफ्स, लिव्ह, लिव्ज. इथे आपण एफ किंवा एफ ई हा व्हीमध्ये रिप्लेस केला आणि पुढे ई एस ॲड केलेला आहे. त्यानंतर वी ॲड ई एस टू मोस्ट नाउन दॅट एंड इन लेटर ओ. म्हणजे ज्या नाउनचा एंड हा ओ लेटरनी होतो त्याचं प्लुरल फॉर्म बनवताना आपल्याला फक्त तिथे समोर ई एस ॲड करावा लागतो. फॉर एक्झाम्पल टोमॅटो, टोमॅटोज, झिरो, झिरोज. फॉर नाउन्स दॅट एंड इन अ कॉन्सनंट वाय वी ड्रॉप द वाय अँड ॲड आय ई एस. म्हणजे काय तर ज्या नाउनचा एंड हा वाय या लेटरने होत आहे परंतु वायच्या आधी जर कॉन्सनंट आलेला असेल. आता 26 अल्फाबेट्सपैकी 21 अल्फाबेट्स हे कॉन्सनंट असतात. तर या 21 पैकी कोणताही एक अल्फाबेट जर आलेला असेल व्हायच्या आधी तर आपण काय करतो व्हाय हा निघून जाऊन आय ई एस प्लुरल फॉर्म करताना आय ई एस हे लेटर्स लावतो. फॉर एक्झाम्पल सिटी, सिटीज, लेडी, लेडीज. इथे व्हाय आहे, व्हायच्या आधी कॉन्सनंट टी आलेला आहे, डी आलेला आहे म्हणून आपण प्लुरल फॉर्म तयार करताना वाय काढून आय ई एस हे लेटर्स जोडलेले आहे. आता सेकंड आहे फॉर नाउन्स दॅट एंड इन अ व्हॉवेल प्लस वाय वी जस्ट ॲड एस. म्हणजे ज्या नाउनचा एंड हा व्हायनीच झालेला आहे परंतु त्याच्या आधी जर व्हॉवेल असेल ए ई आय ओ यू हे 5 लेटर्स जे आहे हे आहेत व्हॉवेल. तर व्हायच्या आधी या 5 लेटर्सपैकी कोणताही एक व्हॉवेल आलेला असेल आणि मग आपल्याला त्याचं जर प्लुरल फॉर्म तयार करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं व्हायच्या नंतर फक्त एस ॲड करून आपण प्लुरल फॉर्म तयार करतो. ओके. फॉर एक्झाम्पल की, कीज, रे, रेज. बट व्हायच्या आधी जर कॉन्सनंट आलेला असेल तर आय ई एस हे लेटरनी आपण प्लुरल फॉर्म तयार करतो. पण व्हायच्या आधी जर व्हॉवेल आलेला असेल तर मग फक्त आपण एस ॲड करून त्याचा प्लुरल फॉर्म तयार करतो. सो आपण इथे आज सिंग्युलर नाउन, प्लुरल नाउन म्हणजे काय ते बघितलं आणि प्लुरल नाउन तयार करताना सिंग्युलरपासून प्लुरल नाउन तयार करताना काही रूल्स आहे, कुठे एस आणि कुठे ई एस लागतो हे पण आपण डिटेलमध्ये इथे बघितलेलं आहे. सो याच टॉपिकवर तुमच्यासाठी एक छोटासा होमवर्क आहे, तो तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की शेअर करा. तर द प्लुरल फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग नाउन्स थीफ, टॉय अँड नाईफ हे 3 नाउन्स आहे. याचे तुम्हाला प्लुरल फॉर्म मला कमेंटमध्ये नक्की शेअर करायचे आहे. सो आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा फॉर मोर इंग्लिश ग्रामर व्हिडिओज इंग्लिश विथ प्रियंका. थँक्यू.